Hello everyone. In last 3 lecture we have seen applications of biotechnology, in which we have to see applications of biotechnology in healthcare industry, applications of biotechnology in vaccine production, application of biotechnology in gene therapy, and application of biotechnology in agriculture. So in the today's lecture we are going to discuss next application of biotechnology, that is जेनेटिकली मॉडिफाईड ऑर्गॅनिझम. स्टुडंट्स, पाठीमागच्या 3 लेक्चरपासून आपण बायोटेक्नॉलॉजीची ॲप्लिकेशन्स बघतोय. त्यामध्ये आपण हेल्थकेअर इंडस्ट्री, ॲग्रिकल्चर, जीन थेरपी आणि व्हॅक्सिन प्रोडक्शनमध्ये बायोटेक्नॉलॉजीचा यूज कुठं कुठं केला जातोय आणि कसा केला जातोय हे बघितलेलं आहे. आजच्या लेक्चरला आपण बायोटेक्नॉलॉजीचं नेक्स्ट ॲप्लिकेशन बघतोय, ते म्हणजेच जेनेटिकली मॉडिफाईड ऑर्गॅनिझम. So these genetically modified organisms are also called as GMO. So what is GMO? G means genetically, M means modified, and O means organism. So first we have to see what is the definition of genetically modified organism. Genetically modified organism म्हणजे काय बघा, these are the living organisms. म्हणजे जे genetically modified organisms आहेत ते living organisms आहेत विथ आर्टिफिशियली मॅनिप्युलेटेड जेनेटिक मटेरियल. म्हणजेच काय, तर ज्या लिव्हिंग ऑर्गॅनिझममधलं जेनेटिक मटेरियल हे आर्टिफिशियली अल्टर केलं जाते, चेंज केलं जाते आणि त्यानंतर जो नवीन ऑर्गॅनिझम तयार होतोय त्या ऑर्गॅनिझमलाच आपण काय म्हणणार आहे, जेनेटिकली मॉडिफाईड ऑर्गॅनिझम. दीज आर द लिव्हिंग ऑर्गॅनिझम विथ आर्टिफिशियली म्हणजे हे नॅचरली केलं जात नाही, मॅनमेड आहे. विथ आर्टिफिशियली मॅनिप्युलेटेड जेनेटिक मटेरियल म्हणजेच DNA असेल तर हा DNA अल्टर केला जातोय, चेंज केला जातोय आणि त्या ऑर्गॅनिझममध्ये नवीन कॅरेक्टर्स दिसणार आहेत, म्हणजेच तो आर्टिफिशियली मॅनिप्युलेटेड आहे. अशा ऑर्गॅनिझम्सनाच आपण काय म्हणणार आहे, जेनेटिकली मॉडिफाईड ऑर्गॅनिझम. ओके, सो दीज आर द लिव्हिंग ऑर्गॅनिझम विथ आर्टिफिशियली मॅनिप्युलेटेड जेनेटिक मटेरियल. These are called as the genetically modified organism. Then we have to see its a second definition. Second definition बघा काय आहे, the genes of living organism have been altered by manipulation. म्हणजेच काय, तर लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये असणारे जीन्स जेव्हा आर्टिफिशियली अल्टर केले जात आहेत, चेंज केले जात आहेत, तेव्हा त्या ऑर्गॅनिझममध्ये जे नवीन कॅरेक्टर्स दिसतील, म्हणजेच एखादा नवीन ऑर्गॅनिझम तिथं डेव्हलप होणार आहे, त्या ऑर्गॅनिझमलाच आपण काय म्हणणार आहे, जेनेटिकली मॉडिफाईड ऑर्गॅनिझम. The genes of living organism have been altered by manipulation. It is called as the genetically modified organism. So these genetically modified organisms often done by, कसे केले जात आहेत आता genetically modified organism बघा. Here adding a gene from one species to another species. म्हणजेच काय, एखाद्या ॲनिमलमधला किंवा एखाद्या ऑर्गॅनिझममधला किंवा एखाद्या स्पेसीजमधला एखादा जीन जेव्हा आपण दुसऱ्या ऑर्गॅनिझममध्ये किंवा दुसऱ्या स्पेसीजमध्ये तो ट्रान्सफर करतो, तेव्हा त्या दुसऱ्या ऑर्गॅनिझममध्ये किंवा स्पेसीजमध्ये पहिल्या ऑर्गॅनिझमचे, पहिल्या स्पेसीजचे काही कॅरेक्टर्स दिसणार आहेत. म्हणजेच काय, तर जो दुसरा ऑर्गॅनिझम आहे, दुसरी स्पेसीज आहे, त्याच्यामध्ये असणारं जे जेनेटिक मटेरियल आहे ते अल्टर केलं जाते, चेंज केलं जाते आर्टिफिशियली. म्हणून या प्रोसेसला आपण काय म्हणणार आहे, जेनेटिकली मॉडिफाईड ऑर्गॅनिझम. किंवा त्या ऑर्गॅनिझमला सुद्धा आपण काय म्हणणार आहे, जेनेटिकली मॉडिफाईड ऑर्गॅनिझम. कसं केलं जाते, इट इज ऑफन डन बाय ॲडिंग अ जीन फ्रॉम वन स्पेसीज. म्हणजे एका स्पेसीजमधला जीन हा ॲड केला जातो, ट्रान्सफर केला जाते कुठं, टू द अनादर स्पेसीज. ॲज अ रिझल्ट genetically modified organisms are developed. Okay, then these genetically modified organisms are maybe plants, maybe animal, maybe fungi or maybe bacteria. म्हणजेच काय, तर जेनेटिकली मॉडिफाईड ऑर्गॅनिझम्स जे आहेत त्याच्यामध्ये प्लांट्स असू शकतात, जेनेटिकली मॉडिफाईड ॲनिमल्स आहेत, जेनेटिकली मॉडिफाईड फंगाय आहेत आणि जेनेटिकली मॉडिफाईड बॅक्टेरियासुद्धा आहेत. मग आता जर प्लांट्स जेनेटिकली मॉडिफाईड असतील तर तेव्हा आपण त्यांना काय म्हणणार आहे, वेन प्लांट्स आर जेनेटिकली मॉडिफाईड दे आर कॉल्ड ॲज द ट्रान्सजेनिक प्लांट. जे प्लांट्स जेनेटिकली मॉडिफाईड असतील त्या प्लांट्सना आपण काय म्हणणार आहे, ट्रान्सजेनिक प्लांट. बट व्हॉट इज द ॲक्च्युअल डेफिनेशन ऑफ ट्रान्सजेनिक प्लांट? ट्रान्सजेनिक प्लांट मीन्स द प्लांट विथ अल्टर्ड जीनोम. म्हणजेच काय, तर ज्या प्लांटमधला जीनोम म्हणजेच DNA असेल, ज्या प्लांटमधला जीनोम हा अल्टर्ड असेल, चेंज असेल किंवा म्युटेड असेल, अशा प्लांट्सना आपण काय म्हणणार आहे, ट्रान्सजेनिक प्लांट. एक्झाममध्ये तुम्हाला क्वेश्चन विचारला जातो, व्हॉट इज ट्रान्सजेनिक प्लांट. मग ट्रान्सजेनिक प्लांट म्हणजेच काय, द प्लांट्स विथ अल्टर्ड जीनोम इज कॉल्ड ॲज द ट्रान्सजेनिक प्लांट. ओके, देन वी हॅव टू सी द युजेस
अँड ॲडव्हान्टेजेस ऑफ जेनेटिकली मॉडिफाईड प्लांट. तर जे जेनेटिकली मॉडिफाईड प्लांट्स आहेत त्यांना जे आपण ट्रान्सजेनिक प्लांट म्हणतोय त्यांचे युजेस काय आहेत ते आपण बघूया. पहिला यूज बघा काय आहे, मेड क्रॉप मोर टॉलरेट टू अबायोटिक स्ट्रेस. पहिला यूज बघतोय आपण जेनेटिकली मॉडिफाईड प्लांटचा, मेड क्रॉप मोर टॉलरेट टू अबायोटिक स्ट्रेस. म्हणजेच काय, एखाद्या अबायोटिक कंडिशनला, अबायोटिक कंडिशन म्हणजेच काय तर एक्स्ट्रीम हीट असेल, एक्स्ट्रीम कोल्ड असेल किंवा एक्स्ट्रीम रेनी सीझन असेल, तर ह्या कंडिशनमध्ये एखादा प्लांट बेटर सर्वाईव्ह करण्यासाठी आपण त्या प्लांट्सना जेनेटिकली मॉडिफाईड करायचं आहे. ॲज अ रिझल्ट व्हॉट हॅपन, दिस प्लांट बेटर सर्वाईव्ह इन दॅट अबायोटिक सिच्युएशन और अबायोटिक कंडिशन. दॅट्स वाय दिस इज द फर्स्ट यूज ऑफ जेनेटिकली मॉडिफाईड प्लांट. म्हणजेच इथं आपण काय करतोय तर जे प्लांट्स आहेत अबायोटिक कंडिशनमध्ये असणारे, म्हणजे जिथे एक्स्ट्रीम हीट असेल, एक्स्ट्रीम कोल्ड असेल किंवा एक्स्ट्रीम रेनी सीझन असेल, या कंडिशनला प्लांट्स सर्वाईव्ह करू शकत नाहीत. मग अशा वेळी आपण त्या प्लांट्सना जेनेटिकली मॉडिफाईड करायचं आहे. जेनेटिकली मॉडिफाईड केल्यामुळं काय होईल तर त्या प्लांट्सची ॲबिलिटी इन्क्रीज होणार आहे त्या कंडिशनला बेटर सर्वाईव्ह करण्याची. आणि म्हणून इथं जेनेटिकली मॉडिफाईड प्लांटचा हा पहिला यूज आहे. मेड क्रॉप म्हणजे आपण त्या प्लांट्सना असं बनवायचं आहे, त्यांना जेनेटिकली मॉडिफाईड करायचं आहे. कशासाठी, मोर टॉलरेट म्हणजेच त्यांची टॉलरन्सी, त्यांची ॲबिलिटी वाढवायची आहे. कशासाठी, टू अबायोटिक कंडिशन, त्या अबायोटिक कंडिशनला बेटर सर्वाईव्ह करण्यासाठी आपण त्या प्लांट्सना जेनेटिकली मॉडिफाईड करायचं आहे. ॲज अ रिझल्ट दीज प्लांट बेटर सर्वाईव्ह इन दॅट कंडिशन. सो दिस इज द फर्स्ट यूज ऑफ जेनेटिकली मॉडिफाईड प्लांट. ओके, सेकंड यूज बघा काय आहे, रिड्यूस रिलायन्सेस ऑन पेस्टिसाइड. तर हा जो सेकंड यूज आहे त्याच्यामध्ये काय होतंय तर जे फार्मर्स आहेत ते त्यांच्या फार्ममध्ये पेस्टिसाइड्सचा यूज करतात. कशासाठी करतात तर प्लांट्सवरती पेस्टिसाइड्स असणार आहेत, क्रॉपवरती असणार आहेत. ह्या पेस्टिसाइड्समुळं जी फार्म आहे त्याला मोठा डॅमेज होतोय. मग हा डॅमेज कंट्रोलमध्ये आणण्यासाठी फार्मर्स मोठ्या प्रमाणामध्ये पेस्टिसाइड्सचा यूज करतायत. मग त्याच्यावरती त्यांचा जास्त खर्च होतोय. जर आपण त्या प्लांट्सना जेनेटिकली मॉडिफाईड केलं फार्मरमध्ये जर आपण जी शेती असणार आहे त्या शेतीला जर आपण शेतीमध्ये असणारे जे प्लांट्स आहेत त्यांना जर आपण जेनेटिकली मॉडिफाईड केलं तर ॲटोमॅटिक तिथं काय होणार आहे तर पेस्टिसाइडचा खर्च हा कमी होणार आहे. आणि म्हणून ह्याचा सेकंड यूज काय आहे, रिड्यूस रिलायन्सेस ऑन पेस्टिसाइड विथ द हेल्प ऑफ जेनेटिकली मॉडिफाईड प्लांट. जर आपण प्लांट्सना जेनेटिकली मॉडिफाईड केलं, त्यांच्यामध्ये असणारा जो DNA आहे तो जर आपण चेंज केला, अल्टर केला, तर ते प्लांट जे आहेत त्या प्लांट्सवरती येणारा पेस्टिसाइडचा जो खर्च आहे तो ॲटोमॅटिक तिथं कमी होणार आहे. म्हणून इथं सेकंड यूज काय आहे, रिड्यूस द रिलायन्सेस ऑन पेस्टिसाइड्स. ओके, देन थर्ड यूज बघा, थर्ड यूज काय आहे, दी जेनेटिकली मॉडिफाईड प्लांट्स हेल्प्स टू रिड्यूस पोस्ट हार्वेस्ट लॉसेस. आता पोस्ट हार्वेस्ट लॉसेस म्हणजे काय तर ॲट द टाइम ऑफ स्टोरेज अँड ट्रान्सपोर्ट ऑफ फूड व्हॉट हॅपन, द लार्ज लॉस ऑफ फ्रूट इज टेक्स प्लेस. म्हणजेच तिथं काय होणार आहे तर एखादं स्टोरेज करताना, ट्रान्सपोर्ट करताना फ्रूटचा फार्मर्सना मोठा लॉस येतो. कशामुळे येतोय, ओव्हर फ्रूट रायपनिंग, म्हणजे जास्त प्रमाणात फ्रूट्स जे आहेत ते पिकले जातात, रायपनिंग होते जास्त प्रमाणात. ब्रशिंग ऑन फ्रूट्स म्हणजेच काय, फळांवरती फळं घासली जात आहेत, त्यामुळे तिथे जे फ्रूट्स आहेत ते खराब होणार आहेत आणि ॲटोमॅटिक जे फार्मर्स आहेत त्यांना बिग लॉस होणार आहे. मग हा लॉस जर कमी करायचा असेल तर आपण त्या फ्रूट्सना काय करायचं, जेनेटिकली मॉडिफाईड. ॲज अ रिझल्ट व्हॉट हॅपन, द एक्स्ट्रा रायपनिंग गेट कंट्रोल, म्हणजे जे फ्रूट्स आहेत त्यांचं रायपनिंग जे असणार आहे, ओव्हर रायपनिंग जे होते ते कंट्रोलमध्ये येईल आणि ॲटोमॅटिक त्याच्यावरती येणारा जो लॉस आहे फार्मर्सना तो कमी होणार आहे. दॅट्स वाय द थर्ड यूज ऑफ जेनेटिकली मॉडिफाईड प्लांट इज टू हेल्प रिड्यूस पोस्ट हार्वेस्ट लॉसेस. जे पोस्ट हार्वेस्ट लॉस जो आहे हा लॉस ॲटोमॅटिक फार्मर्सचा कमी होणार आहे. पण कधी होईल, जर आपण प्लांट्सना, त्यांच्या फ्रूट्सना जेनेटिकली मॉडिफाईड केलं तर. ओके, सो these are the three uses. Then next use of genetically modified plant is increase the efficiency of plant for mineral uses. म्हणजेच काय तर जर आपण प्लांट्सना जेनेटिकली मॉडिफाईड केलं तर ते प्लांट्स सॉईलमध्ये असणारे जे मिनरल्स आहेत त्या मिनरल्सना ॲब्सॉर्ब करण्याची त्यांची जी इफिशियन्सी आहे ती ॲटोमॅटिक तिथं इन्क्रीज होणार आहे. सो बाय युजिंग जेनेटिकली मॉडिफाईड प्लांट we have to increase the efficiency of plant for mineral uses. Soil मधली मिनरल इफिशियन्सी ॲब्सॉर्ब करण्याचा जो रेट आहे प्लांटचा तो ॲटोमॅटिकली तिथं काय होणार आहे, इन्क्रीज. देन नेक्स्ट ॲप्लिकेशन और नेक्स्ट यूज ऑफ जेनेटिकली मॉडिफाईड प्लांट इज इन्क्रीज द न्यूट्रिशनल व्हॅल्यू.
तर न्यूट्रिशनल व्हॅल्यू कशी वाढेल? फॉर एक्झाम्पल जे राईस प्लांट आहेत त्यांच्यामध्ये व्हिटॅमिन ए प्रेझेंट असणार आहे. जर आपण त्या राईस प्लांटला जेनेटिकली मॉडिफाईड केलं तर त्या प्लांट्समध्ये व्हिटॅमिन एची जी इफिशियन्सी आहे ती ॲटोमॅटिकली इन्क्रीज होईल. म्हणजेच काय तर बाय युजिंग जेनेटिकली मॉडिफाईड प्लांट वी हॅव टू इन्क्रीज द न्यूट्रिशनल व्हॅल्यू ऑफ द प्लांट and this is the big use of the genetically modified plant. So these are the 5 main uses of genetically modified plant. पहिला यूज काय आपण बघितला तर ज्या अबायोटिक कंडिशन्स आहेत म्हणजे एक्स्ट्रीम हीट असेल, एक्स्ट्रीम कोल्ड असेल, एक्स्ट्रीम रेनी सीझन असेल, त्या कंडिशनला प्लांट्सना बेटर सर्वाईव्ह करता यावं म्हणून आपण प्लांट्सना जेनेटिकली मॉडिफाईड करणार आहे. सेकंड यूज काय बघितला? रिड्युसेस द रिलायन्स ऑन पेस्टिसाइड्स. म्हणजे जर प्लांट जेनेटिकली मॉडिफाईड असतील तर फार्मर्सना पेस्टिसाइड्सवरती होणारा जो त्यांचा खर्च आहे तो ॲटोमॅटिक कमी करता येईल. तिसरा यूज काय बघितला आपण? हेल्प टू रिड्यूस पोस्ट हार्वेस्ट लॉस. म्हणजे शेती पिकवल्यानंतर जे फ्रूट्स आहेत, क्रॉप आहेत, त्यांचं ट्रान्सपोर्ट करताना, स्टोरेज करताना फार्मर्सना जो बिग लॉस होत होता ओव्हर रायपनिंगमुळं फ्रूटच्या किंवा ब्रशिंग झाल्यामुळं फ्रूटचं, हा लॉस ॲटोमॅटिक कमी करता येईल. कधी? जर प्लांट्सना फ्रूट्सना आपण जेनेटिकली मॉडिफाईड केलं तर. त्यानंतर नेक्स्ट आपण काय बघितलं? जर प्लांट्स जेनेटिकली मॉडिफाईड असतील तर त्या प्लांट्सचा सॉईलमधून मिनरल ॲब्सॉर्ब करण्याचा जो रेट आहे, त्यांची जी इफिशियन्सी आहे ती ॲटोमॅटिकली इन्क्रीज होईल. आणि लास्टचा बघितला जेनेटिकली मॉडिफाईड प्लांट जे आहेत त्या प्लांट्समुळं न्यूट्रिशनल व्हॅल्यूसुद्धा आपल्याला इन्क्रीज करता येणार आहे. सो दीज आर द 5 मेन युजेस ऑफ जेनेटिकली मॉडिफाईड प्लांट्स. देन वी हॅव टू सी विच आर द फर्स्ट ट्रान्सजेनिक प्लांट्स, विच आर द फर्स्ट ट्रान्सजेनिक मोनोकॉट प्लांट अँड विच आर द फर्स्ट ट्रान्सजेनिक डायकॉट प्लांट. आत्ताच आपण बघितलं ट्रान्सजेनिक प्लांट म्हणजेच काय? द प्लांट्स विच हॅविंग अल्टर्ड जिनोम. म्हणजे ज्या प्लांट्समध्ये असणारा जिनोम आर्टिफिशियली अल्टर केला जातोय त्या प्लांट्सना आपण काय म्हणणार आहे? ट्रान्सजेनिक प्लांट. मग असं पहिलं कोणतं ट्रान्सजेनिक प्लांट आहे बघा? द फर्स्ट ट्रान्सजेनिक प्लांट इज टोबॅको. टोबॅको आहे हा पहिला ट्रान्सजेनिक प्लांट आहे. तुम्हाला MCQमध्ये नीटला CETला क्वेश्चन विचारला जातो. डॅश डॅश इज ॲन फर्स्ट ट्रान्सजेनिक प्लांट. तो कोणता असणार आहे? टोबॅको. सेकंड आहे बघा ट्रान्सजेनिक मोनोकॉट प्लांट. आता मोनोकॉट प्लांट आपल्याला माहिती आहे तर ज्या प्लांट्सच्या सीडमध्ये सिंगल कॉटिलिडॉन असणार आहे त्या प्लांट्सना आपण मोनोकॉट प्लांट म्हणतोय. मग असे कोणते मोनोकॉट प्लांट्स ट्रान्सजेनिक आहेत बघा? पहिला आहे मेज, सेकंड आहे राईस आणि तिसरा आहे व्हीट. सो दिस मेज, राईस अँड व्हीट these are called as the transgenic monocot plant. These are the first transgenic monocot plants. Then transgenic dicot. आता पहिले transgenic dicot plants कोणते आहेत बघा? dicot plant म्हणजेच काय? the plant which having seed and that seed consists of 2 cotyledon. ज्या प्लांटच्या सीडमध्ये 2 cotyledons असतात त्यांना डायकॉट प्लांट म्हणतोय. मग असे कोणते फर्स्ट ट्रान्सजेनिक डायकॉट प्लांट आहेत बघा? फर्स्ट इज द टोमॅटो, सेकंड इज द सोयाबीन, थर्ड इज द पोटॅटो, देन ग्रेप्स, cotton, brinjal and sugar beet. So these are the firstly developed transgenic dicot plants. Okay, so in this way in the today's lecture we have studied what is genetically modified plant and which are the uses of genetically modified plant. Okay, thank you.